1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला होता आणि या भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती बजेट खर्च केले गेलं पाहिजे आणि एक्सटर्नल सुरक्षेसाठी किती बजेट खर्च केले गेलं पाहिजे याचं गणित मांडलं होतं। त्यांनी भारत सरकारला असा इशाराही दिला होता की जर आपलं परराष्ट्र धोरण चुकीचं असेल तर आपल्याला आपल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरती किंवा ज्याला बाह्य सुरक्षा असं म्हणतो त्या सुरक्षेवरती आपल्याला जास्त खर्च करावा लागेल आणि जर आपला परराष्ट्र धोरण व्यवस्थित असेल तर आपल्याला बाह्य सुरक्षेवरती जास्त खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये भारत सरकारला असा इशारा दिला होता की आपलं एकूण बजेट किती आहे हे बघून आपण भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेवरती किती पैसा खर्च करायचा हे ठरवलं पाहिजे। तत्कालीन परिस्थितीमध्ये भारताचं एकूण बजेट 380 कोटी रुपयाचं होतं, म्हणजे भारताचं उत्पन्न जे होतं हे 380 कोटी रुपये होतं आणि त्यापैकी भारताच्या बाह्य सुरक्षेवरती आपण 180 कोटी रुपये खर्च करत होतो। अर्थातच हा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळपास 50% इतका होता आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची भीती होती की जर भविष्यामध्ये अशाच प्रकारचं वातावरण राहिलं आणि आपण जर अशाच प्रकारचा बाह्य सुरक्षेवरती जास्त पैसा खर्च करू लागलो तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेचं काय। अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल किंवा भारतामधल्या लोकांच्या मूलभूत गरजा असतील त्या गरजांचा प्रामुख्याने विचार केला होता आणि याला बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्गत सुरक्षेमध्ये टाकलेलं होतं। भारताचं आरोग्य चांगलं राहिलं तरच भारत हा सक्षम बनू शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जास्त भर होता। पण तत्कालीन परिस्थितीमध्ये 380 कोटी रुपये बजेट असताना आपण 180 कोटी रुपये फक्त आपल्या एक्सटर्नल सुरक्षेवरती खर्च करत होतो, अर्थातच बाह्य सुरक्षेवरती खर्च करत होतो। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भविष्यातले अनेक प्रश्न हे सतावत होते की भारत भविष्यामध्ये आपल्या अंतर्गत सुरक्षेवरती किती पैसा खर्च करेल आणि तो पैसा कुठून येईल ही चिंता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणूनच त्यांनी अनेक पर्याय याला सुचवलेले होते। पण आज ज्यावेळेस आपण बघतो आहे त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की आपल्या बाह्य सुरक्षेवरचा पैसा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तुम्ही जर 2024-25चं बजेट काढून बघितलं तर या 2024-25च्या बजेटमध्ये जवळपास आपण 1.21 लाख कोटी रुपये हे आपल्या एक्सटर्नल सुरक्षेवरती खर्च करत होतो। अर्थातच हे बजेट जर आपण बघितलं तर सामाजिक न्यायाच्या बजेटच्या कितीतरी पटीने जास्त आहे। अर्थातच आपल्या देशामध्ये जे काही सामाजिक विषमता आहे आणि आर्थिक विषमता आहे याला संपुष्टात आणण्यासाठी जेवढं बजेट आपण खर्च करायला पाहिजे तेवढं बजेट मात्र आपल्याला मिळत नाही। त्याच्या कितीतरी पटीनं म्हणजे 1000 पट म्हणायला देखील हरकत नाही एवढं बजेट आपण एक्सटर्नल सुरक्षेवरती खर्च करतो आहे। 2025-26चं जर बजेट आपण बघितलं तर या बजेटमध्ये पुन्हा 2024 आणि 25च्या बजेटपेक्षा जास्त वाढ झालेली आहे। याच्यामध्ये आपण 6.81 लाख कोटी रुपये हे एक्सटर्नल सुरक्षेवरती खर्च करतो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची चिंता होती की असं जर बजेट वाढत राहिलं तर याचा अर्थ असा आहे की भारताला बाह्य सुरक्षेपासून मोठा धोका आहे आणि म्हणूनच आपल्याला याच्यावरती सगळ्यात जास्त खर्च करावा लागतो आहे। तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं होतं की आपलं बाह्य सुरक्षेचं जे बजेट आहे हे बजेट आपल्या परराष्ट्र धोरणाच्या चुकीच्या निर्णयामुळे होत आहे किंवा आपण जे धोरण ठरवतो आहे ते चुकीचं असल्यामुळे आपल्याला हा पैसा जास्त खर्च करावा लागत आहे। आणि म्हणूनच त्यांनी काश्मीरच्या प्रश्नावरती बोलत असताना असं सांगितलं होतं की काश्मीरचा प्रश्न हा आपल्या सरळ परराष्ट्र धोरणाचा भाग आहे आणि हे धोरण जर आपलं चुकीचं ठरलं तर भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पैसा काश्मीरवरती खर्च करावा लागेल। आणि म्हणूनच तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील आपल्याला 380 कोटी रुपये बजेट पैकी 180 कोटी रुपये आपल्याला फक्त एकट्या काश्मीरवर अर्थातच आपल्या बाह्य सुरक्षेवरती खर्च करावा लागत होता। आता जर आपण बघितलं तर आपला हा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं होतं की भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना फक्त पाकिस्तानचा विचार करून चालणार नाही तर आपल्याला चीनचा देखील विचार करावा लागणार आहे, कारण पाकिस्तानपेक्षा आपला सगळ्यात मोठा शत्रू हा चीन आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। आजच्या परिस्थितीमध्ये भारताच्या आणि चीनच्या संबंधामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला जास्त चिंता ही चीनची आहे, लक्षात घ्या। कारण चीनने जी काही पॉलिसी आखलेली आहे ती पॉलिसी जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की त्यांची स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी असेल किंवा त्यांचा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असेल, हे दोन्ही जे पॉलिसी आहेत हे पॉलिसी
भारताच्या चिंतेचे विषय आहेत आणि म्हणून याच्यावरती आपण जास्त विचार केला पाहिजे. स्ट्रिंग ऑफ पर्ल्सच्या बाबतीमध्ये आपण अजूनही कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही किंवा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये देखील आपण कधीही बोलत नाही आणि म्हणून आपल्याला हे दोन्ही प्रश्न चीनच्या बाबतीमधले महत्त्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की चीन ज्या छुप्या कारवाया करतो आहे त्या कारवायामुळे आपल्याला आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपण सरळ पाकिस्तानला आपला शत्रू मानून बसलेलो आहे, परंतु आपला खरा शत्रू हा चीन आहे हे लक्षात घ्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि म्हणून आपल्या परराष्ट्र धोरणाचा निर्णय घेत असताना त्यांनी हेही सांगितलं की चीन सोबत मैत्री करायची, रशिया सोबत मैत्री करायची, अमेरिकेसोबत करायची की इंग्लंड सोबत करायची हे आपण निश्चितपणानं ठरवलं पाहिजे. आपल्याला कधी रशिया जवळचा वाटतो, कधी अमेरिका जवळची वाटते, कधी इंग्लंड जवळचा वाटतो. हे धोरण आपलं चुकीचं आहे आणि म्हणूनच परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या ज्या काही बदलत्या भूमिका आहेत त्या बदलत्या भूमिकेमुळे आपलं परराष्ट्र धोरण निश्चित होत नाही. राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला परराष्ट्र धोरणच नाही असं देखील म्हणायला हरकत नाही आणि म्हणून हे परराष्ट्र धोरण आपण निश्चितपणानं ठरवलं पाहिजे. तरच आपण हे जे बाह्य सुरक्षेवरचं बजेट आहे हे बजेट आपण कमी करू शकतो आणि त्या बजेटमधून आपण भारतातल्या अंतर्गत सुरक्षेवरती जास्त खर्च करू शकतो आणि भारताला अंतर्गतरित्या जास्त मजबूत करू शकतो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची चिंता होती की भारताच्या अंतर्गत सुरक्षेचं काय. आजही आपल्याला हा प्रश्न सतावतो आहे कारण आपल्याला 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतं आहे. हा आपल्या अंतर्गत सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षण व्यवस्था आपण खाजगीकरण करून टाकलेलं आहे, आरोग्याची व्यवस्था खाजगी केलेली आहे, वाहतूक व्यवस्था खाजगी केलेली आहे. त्याच्यामुळं लोकांच्या हातामध्ये सध्या काहीच राहिलेलं नाही आहे आणि सरकार इथल्या लोकांच्या आरोग्यावरती लक्ष देत नाहीये, इथल्या लोकांच्या शिक्षणावरती लक्ष देत नाही, इथल्या लोकांच्या दळणवळणावरती लक्ष देत नाहीये. या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपली खरी अंतर्गत सुरक्षा धोक्याची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलली पाहिजेत. आणि जेवढं बजेट आपण भारताच्या बाह्य सुरक्षेवरती खर्च करतो आहे त्याच्यापेक्षा जास्त बजेट आपल्याला भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती खर्च करावा लागणार आहे कारण भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आहे आणि त्याच्यामुळं हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परराष्ट्र धोरणाविषयीचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अर्थव्यवस्थेसंबंधीचे विचार होते या विचारांना पुन्हा पुन्हा आपल्याला उजळणी करावी लागेल आणि त्यातून काहीतरी आपल्याला घेऊन भारताचं धोरण निश्चित करावं लागेल. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चिंतनाबद्दल आणि आज आपण परराष्ट्र धोरणावरती किंवा बाह्य सुरक्षेवरती ठरवलेलं जे बजेट आहे त्या बजेटबद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.